सिद्धलिंगेश्वराय नमः। ओम श्री सद्गुरु 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 सिद्धलिंगेश्वराय। एषा भक्ता इतादृशः सद्गुरोः नामस्मरणं कुर्वती अस्ति। एतस्याः शरीरे अपहरामस्ते एषा इतोपि सद्गुरोः नामस्मरणं करिष्यति। तदा मया साकं सद्गुरोः प्रायः व्यवहरति। एषः एव सूक्तसमयः। शाटिके अपहरामि। सद्गुरुनाथ अहं दरिद्रा अस्मि। मह्यं केवलम् एते शाटिके द्वे, अन्याः न। मम शाटिके पुनः ददातु सद्गुरुनाथ। हे वायुदेव, मम शिष्या वायमयः शाटिके अपहरितवान्। तस्या केवलं शाटिका द्वेस्ते, धर्तुम् अन्या शाटिकापि नास्ति। सा अन्यत्रं कार्यं कृत्वा श्रमया सम्पादितवती। भवान् तस्या केवलं शाटिका द्वेस्ते नये चिन्तयति, परम् एषा दरिद्रा एतत् कार्यं पापाय भवति। तस्यां शाटिके पुनर्ददातु। ಸದ್ಗುರು ಸಿದ್ಧಲಿಂಗೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಗಳವರು ವಾಯುದೇವನಿಗೆ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ನೀಡಿದ ಪ್ರಸಂಗ. ಆ ವಾಯುದೇವನು ಭಕ್ತ ಬಾಯಮ್ಮಳ ಸೀರೆಯನ್ನು ಮರಳಿ ತಂದು ಅರ್ಪಿಸಿರುವಂತಹ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದ ಸನ್ನಿವೇಶ. ಅವರು ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಎಲ್ಲವೂ ದೊರೆಯುವುದೆನ್ನುವುದು ಇದು ಸಾಕ್ಷಿ. हे वायुदेव, किमर्थं शाटिके नीतवान्? सद्गुरुनाथ सज्जनेभ्यः कष्टं ददाति चेत् तस्मात् अस्माकमपि तदर्थं किञ्चित् कष्टं दत्तवान्। एतादृशः पुनः मा करोतु। अस्तु सद्गुरुनाथ, मम सद्गुरुनाथ भवन्तः अनुग्रहेण मम शाटिकां पुनः प्राप्तवती सद्गुरुनाथ। ಈ ಒಂದು ಲೀಲೆಯಿಂದ ಏನು ತಿಳಿದುಬಿಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಪೃಥ್ವಿ ಆಪ್ ತೇಜ್ ವಾಯು ಆಕಾಶ ಅಂತಂದ್ರೆ ಭೂಮಿ ನೀರು ಅಗ್ನಿ ವಾಯು ಆಕಾಶ ಅಂದ್ರೆ ಇವು ಪಂಚಮಹಾಭೂತಗಳು. ಇದರ ಒಡೆತನ ಯಾರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಸದ್ಗುರುನಾಥ ಅಥವಾ ಪರಶಿವನಿಗೆ. ಪರಶಿವನ ಆಕಾರವೇ ಪರಶಿವನ ಒಂದು ಸಾಕಾರ ಮೂರ್ತಿ ಸದ್ಗುರುನಾಥ. ಸಾರ್ವಭೌಮ ಚಂದ್ರ, ಅದಕ್ಕೆ ಗುರು ಸಾರ್ವಭೌಮ ಚಕ್ರವರ್ತಿ ಚಂದ್ರ. ಅದರಿಂದ ಎಲ್ಲಗಳ ಪಂಚಮಹಾಭೂತ ಒಡೆತ ಯಾರಿಗೆ ಗುರುನಾಥ ಇದೆ. ಅದರಿಂದ ಸದ್ಗುರು ಸಾರ್ವಭೌಮ ಚಕ್ರವರ್ತಿ ಚಂದ್ರ ಇರುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಅಂತ ಮಹಾನ್ ತಪೋಘನಾಯಕರಿಂದ ಸದ್ಗುರು ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಅವರು ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಪುನಃ ಮತ್ತೆ ಶಾಟಿಕವನ್ನ ಅಂದ್ರೆ ಶೀಲೆಯನ್ನ ಒದಗಿಸುವಂತೆ ಆಜ್ಞೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ವಾಯುದೇವರು ತಂದ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಇದೊಂದು ಲೀಲೆ.